इथं मी 1 कप ही चण्याची डाळ घेतली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ जी पुरणाच्या पोळीसाठी वापरतो आपण, ती डाळ मी 1 कप एवढी घेतली। हिला कुकरमध्ये मी काढून घेतली आणि आता 2 ते 3 पाण्याने हिला छान अशी धुवून घ्यायची, म्हणजे हिला जे पावडर वगैरे लावलेलं असतं ते निघून जातं। मग हिला मस्त 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतली। नंतर 2 ग्लास पाणी टाकायचं आपल्याला यामध्ये आणि आता झाकण लावून हिच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला मीडियम फ्लेमवर घेऊन घ्यायच्या, म्हणजे चणा डाळ ही छान अशी शिजून तयार होईल। मी 3 ते 4 शिट्या घेऊन घेतल्या। कुकर छान असा गार झालेला आहे। हे बघा डाळ किती छान मस्त शिजून आलेली, जास्त ही गळली पण नाही आणि कच्ची पण नाही। हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते, मस्त अशी ही शिजून तयार झाली। 3 ते 4 शिटींमध्ये मस्त ही शिजून जाते मीडियम फ्लेमवर। ही छान शिजून तयार झाली। आता हिला तडका आपल्याला द्यायचा आहे। मी इथं कढई ठेवली, कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई आपल्याला टाकायची। यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकलाय मी 1 इंच एवढं। यामध्ये मोठी विलायची, स्टार फूल सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण एकच कुठला तरी मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून जास्त ही स्पायसी होणार नाही डाळ म्हणून। नंतर मी लसूणची पेस्ट टाकून घेतली 1 चमचा अशी। लसूण पूर्ण परतल्यानंतर इथं मी घेतला 1 मोठा कांदा। 1 कप डाळसाठी आपल्याला अर्धा कप हा कांदा कापलेला वापरायचा आहे। मस्त बारीक चॉप करून घेतला होता। आता तो मस्त ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मी याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान शिजवून घेतले। हे बघा याचा कलर गुलाबीसर झालेला आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या इथं टाकून घेतल्या आहेत आणि इथे एक छोटा म्हणजे मीडियम साईजचा मी टमाटा घेतला होता, तो पण बारीक चॉप करून घेतला होता। तो पण आपल्याला पूर्ण गळेल तोवर 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। टमाटा गळायला वेळ लागत नाही। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। 2 चमचे लाल तिखट टाकलंय, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला, आपल्या घरातला रेग्युलर असतो तोच। अर्धा चमचा मी जिरं धना पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आपल्याला। हे बघा घरातलेच मसाले मी इथं वापरलेले। आता हे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे या कांद्या टमाट्यामध्ये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। मस्त मसाले परतून तयार झाले, वास छान येतोय आता याचा। मस्त हे मसाले परतल्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती ती इथं आपल्याला टाकून घ्यायची। ही पूर्ण डाळ मी इथं टाकून घेते। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल तशी तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता, पण मी चपाती सोबत खाण्यासाठी जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी बनवली। फक्त अर्धा कप एवढं एक्स्ट्राचं पाणी मी टाकून घेतलंय। आता हिला मस्त मिक्स करायचं। किती एकसारखी झाली आहे, अजून परत हिला उकळी आपल्याला येऊ द्यायची। नंतर वरून मीठ टाकलंय, कोथिंबीर टाकली वरून। आता याला परत एकदा मिक्स करायचं आपल्याला आणि 2 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची। एकसारखी मस्त ही डाळ बनून तयार होती। ही छान बनून तयार झाली आहे। मी हिला बाउलमध्ये काढून दाखवते। तुम्ही ह्या डाळ कांद्याला भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतात। इतकी मस्त चमचमीत आपली ही डाळ कांदा बनून तयार झाली। हाय ना व्हिडिओ युनिक आणि टेस्टी सिंपल अशी व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आली। माझ्या चॅनलवर खूप नवीन व्हिडिओ मी रोज अपलोड करत राहते, म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।